नमस्कार मित्रांनो, भक्तांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर भक्तांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी मध्यरात्री झोपेतून लघवीला येणे, उठणं तुम्हाला बंद करायचं असेल तर फक्त बाळूमामांनी सांगितलेले या वस्तू तुम्हाला खायच्या आहेत. या नियमाचं तुम्हाला पालन करायचं आहे, तर हा तुमचा प्रॉब्लेम निघून जाईल. ठीक आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार भक्तांनो, बाळूमामांच्या नावाने अनेक लोक आरोग्य, आहार आणि दैनंदिन जीवनाविषयी विविध सल्ले सांगतात. मात्र मध्यरात्री लघवीला उठणे पूर्णपणे बंद करण्यासाठी फक्त अमुकच वस्तू खा असा कोणताही अधिकृत किंवा ऐतिहासिक बाळूमामांचा प्रमाणित उपदेश उपलब्ध नाही. त्यामुळे खालील माहिती ही लोकपरंपरेत सांगितल्या जाणाऱ्या श्रद्धा आणि सामान्य आरोग्यविषयक सवयीवर आधारित आहेत. अनेक ज्येष्ठ लोकांच्या मते संध्याकाळनंतर हलका आणि सात्विक आहार घेतल्यास रात्रीची झोप शांत लागते. जड, तेलकट आणि अतितिखट पदार्थ टाळल्यास शरीराला विश्रांती मिळते आणि रात्री वारंवार उठण्याची शक्यता कमी होते. संध्याकाळी लवकर जेवण करणे ही एक महत्त्वाची सवय मानली जाते. सूर्यास्तानंतर खूप उशिरा जेवण केल्यास पचनसंस्थेवर ताण येतो, असे आपल्या हिंदू धर्मातील मान्यता आहे. त्यामुळे संध्याकाळी साधे व हलके जेवण घ्यावे. अनेक भक्त सांगतात, कोमट दूध हे रात्री झोपण्यापूर्वी घेतले जाणारे पारंपरिक पेय मानले जाते. दूध शरीराला शांतता देते आणि झोप चांगली लागण्यास मदत करते, अशी लोकमान्यता आहे. काही जण त्यात थोडी हळद किंवा जायफळ घालून ठेवतात. भाजलेल्या हरभऱ्याचे थोडेसे सेवन भक्तांनो संध्याकाळी केल्यास पोट बराच वेळ भरल्यासारखे राहते, असे अनेक ग्रामीण भागात मानले जाते. त्यामुळे रात्री भूक लागत नाही आणि झोपेत व्यत्यय कमी येतो, असे सांगितले जाते. पिकलेली केळे हे देखील संध्याकाळी खाण्यास योग्य फळ मानले जाते. ते पचायला तुलनेने सोपे असते आणि शरीराला ऊर्जा देते. काही लोकांच्या मते रात्रीच्या अस्वस्थता कमी होते. रात्रीची लक्षात ठेवा. तुळशीची काही पाने किंवा तुळशीला हलका काढा अनेक घरामध्ये घेतला जातो. तुळशीला पवित्र आणि आरोग्यवर्धक मानले जाते. त्यामुळे मन शांत राहते आणि झोप चांगली लागते, अशी श्रद्धा आहे. भक्तांनो, रात्री झोपायच्या अगोदर जास्त प्रमाणात पाणी पिणे टाळायचे आहे, असे अनेक ज्येष्ठ सांगतात. दिवसभर पुरेसे पाणी प्या, पण झोपण्याच्या अगदी आधी मोठ्या प्रमाणात द्रव पदार्थ घेतल्यास लघवीला उठावे लागू शकते. चहा, कॉफी किंवा जास्त साखर असलेली पेय संध्याकाळनंतर कमी घ्यावीत, कारण अशा पेयांमुळे काही लोकांना कायम लघवी होण्याची समस्या वाढू लागते. बाळूमामांचे भक्त नेहमी सांगतात की शरीर शुद्ध ठेवण्याइतकेच मन शांत ठेवणेही महत्त्वाचे आहे. झोपण्यापूर्वी देवाचे स्मरण, प्रार्थना आणि सकारात्मक विचार केल्याने मनातील तणाव कमी होतो. तणाव कमी असल्यास मित्रांनो झोप अधिक गाढ लागते, असे अनेकांचे अनुभव आपल्याला इथे पाहावयास मिळतात. मित्रांनो, जर तुम्हाला दररोज अनेक वेळा रात्री लघवीसाठी उठावे लागत असेल, तर जळजळ होत असेल किंवा ही समस्या खूप वाढली असेल, तर त्यामागे मूत्रमार्गाचा त्रास, मधुमेह, प्रोस्टेटची समस्या किंवा इतर वैद्यकीय कारणे असू शकतात. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे. बाळूमामांच्या भक्तांच्या श्रद्धेनुसार संयमित आहार, वेळेवर जेवण, हलके अन्न, नामस्मरण आणि शिस्तबद्ध जीवनशैली यामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात. भक्तांनो, आपण या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, बंधू आणि भगिनींनो,
बाळूमामांच्या भक्तींमध्ये एक जुनी म्हण सांगितली जाते की रात्र शांत हवी असेल तर संध्याकाळ शिस्तीत घालवा. याचा अर्थ फक्त झोपेपुरता नसून संपूर्ण दिनचर्येशी जोडला जातो. दिवसभर शरीरावर किती ताण पडला, काय खाल्ले, किती पाणी प्यायलो आणि मनाची अवस्था कशी आहे याचा परिणाम रात्रीच्या झोपेवरती आपल्याला आवश्यक असतो असे मानले जाते. ग्रामीण भागातील अनेक वयोवृद्ध लोक सांगतात की संध्याकाळी सूर्यास्तानंतर अति खाणे टाळायचे आहे. पोट पूर्ण भरून जेवल्यास शरीर रात्रभर पचनक्रियेत व्यस्त राहते, त्यामुळे झोप हलकी होऊ शकते. म्हणून अर्धपोट अन्न, थोडे पाणी आणि थोडी जागा रिकामी ठेवावी अशी पारंपरिक शिकवण दिली जाते. मूग डाळीची खिचडी हा संध्याकाळचा हलक्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. मूग डाळ पचायला हलकी समजली जाते, त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि पचनावर जास्त ताण येत नाही असे अनेक लोक सांगतात मानतात. गव्हाची साधी भाकरी, उकडलेल्या भाज्या आणि थोडे तूप यांचा समतोल आहार रात्रीसाठी योग्य समजला जातो. यामुळे पोट शांत राहते आणि रात्री अस्वस्थता कमी जाणवते अशी लोकमान्यता आहे. रात्री जास्त खारट खाणे टाळावे असे सांगितले जाते. जास्त मीठ खाल्ल्यास ताण वाढते आणि मग पाणी जास्त प्यावे लागते. त्यामुळे मध्यरात्री लघवीसाठी उठण्याची शक्यता वाढू शकते. काही भक्त संध्याकाळी एक चमचा तूप कोमट भाकरीसोबत खाण्याची परंपरा सांगतात. त्यामागे पचन सुरळीत राहावे आणि शरीराला शांतता मिळावी अशी भावना असते. बाळूमामांच्या कथांमध्ये वारंवार संयमाचा उल्लेख आढळतो. शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खाणे, उशिरापर्यंत जागरण करणे आणि अव्यवस्थित जीवन जगणे हे आरोग्यासाठी अयोग्य मानले जाते. त्यामुळे रात्रीची झोप बिघडू शकते असेही अनेक भक्त सांगतात. झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही किंवा मोठ्या आवाजातील मनोरंजनापासून दूर राहण्याचा सल्ला आजच्या काळातही उपयुक्त मानला जातो. मन जितके शांत असेल तितकी झोप गाढ लागते आणि रात्री जाग येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. ठीक आहे. याच कारणामुळे अनेक भक्त संध्याकाळी हलका आहार घेतात. वेळेवर जेवण, कमी मीठ, कमी तिखट, कोमट दूध, तुळशीचे सेवन आणि नामस्मरण यांचा उल्लेख करतात. त्यांच्या मते या सवयी शरीराला विश्रांती देतात. ठीक आहे. तर अशाच प्रकारचे बाळूमामांचे वैद्यकीय विचार, आरोग्यविषयक विचार आणि दैवी विचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. बाळूमामांच्या नावानं चांगलं.